अडचणी संपायचं नाव घेत नाहीयेत. एका मागोमाग एक अडचणी पण येत चालल्या आहेत आणि आता तुम्हाला ना सारखं एकटं पडल्यासारखं वाटतंय. असं वाटतंय की आपण फार एकटं पडलेलो आहोत आणि आपल्यासोबत आता कोणी उभं राहणार नाहीये. असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी केतू आपला जर आपण ठीक केला तर बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. आणि हा केतू ठीक करण्यासाठी 2 प्रकारचे अप्रोच आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. पहिला आहे ते म्हणजे आपला गुरु चांगला करायचा की जेणेकरून ऑटोमॅटिकली आपला केतू आणि राहूचा त्रास दोन्ही कमी व्हायला थोडीशी मदत होऊ शकते. आता गुरु चांगल्या करण्यासाठी तुमची स्वतःची विष्णूची उपासना चांगली असावी. तुम्ही रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर केशराचा टिळा लावावा. खरं केशर असतं ते घ्यायचं, एक काडी तळहातावर ठेवायचं, मधल्या बोटाने 4-5 थेंब पाणी टाकून चांगलं रगडायचं, त्याचा टिळा कपाळी लावायचा, त्याचा एक चांगला फायदा होतो. आणि केतूचे उपाय, मग केतूचे उपाय म्हणजे काय, तर शनिवारी काळ्या रंगाच्या कुत्र्याला ताजी चपाती ताज्या भाकरीचा तुकडा खाऊ घालता आला तर त्याचा फायदा होतो. काळ्या रंगाची घोंगडी जर समजा आपल्याला गरजवंतांना दान करता आली तर त्याचाही छान फायदा होतो. शिरीष कुलकर्णी.